म्हटलं असतं, पण तुम्ही तसं केलं नाही, कारण तुम्ही स्वार्थी नाही. जो निर्दयी असतो तो आपमतलबी असतो. एक दुर्गुण अंगी असला ना की बाकी दुर्गुण अंगात यायला वेळ लागत नाही. अर्धी रात्र संपली, अजून तरी तुमचं बोलणं संपत दिसत नाही. कुठल्या विषयावर आणि काय बोलत होता तुम्ही? कुठल्या विषयावर काय बोलणार आम्ही? हे तुम्ही मलाच विचारताय? हे पहा मिस्टर, माझ्या बायकोला एकांतात गाठून इथं गप्पा मारण्याची सिच्युएशन नाहीये बरं का. आणि विशेषतः ऑलरेडी एक खून झाला असताना आणि एक होण्याची शक्यता असताना दुसरा खून? कोणाचा? कदाचित तुमचा. माझा? कोण करणार? मी. हा श्री, माझ्या बायकोच्या नादी लागू नका. आमचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे का तुम्हाला? श्री काय बोलतोस तू हे? मिस्टर राणे, प्लीज तुम्ही आज जा. नाही, मी गेलो असतो, पण तुम्ही इथे एकटे असताना मी तुम्हाला सोडून, म्हणजे माफ करा, पण हा जरी तुमचा नवरा असला ना तरी विश्वासास पात्र नाहीये. हा काय बोलताय तुम्ही? आमच्याच हॉटेलमध्ये राहून तुम्ही माझ्या विरुद्ध बोलताय? काय चाललंय? काय मी आहे विसरला काय तुम्ही? आय एम सॉरी इन्स्पेक्टर. प्लीज. पण हे ग्रस्त, प्लीज माझी लाईन ऑफ थिंकिंग डिस्टर्ब करू नका. बसा मॅडम. इतक्या वेळ विचार करून मी एक योजना आखली आहे. बाईंचा खून कोणी केला हे आपण सहज सांगू शकू. आधी सगळ्यांनी इकडे बोलून घ्या. क्विक. डॉक्टर, मेजर. माझ्या योजनेनुसार बाईंचा खून कोणी केला हे सांगणं अशक्य नाहीये. पण बाईंचा खून झालेलाच नाहीये. काय सांगता डॉक्टर? अहो, इथे मरून पडल्या होत्या त्या. मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. नाही, बाईंचा खून झालेला नाही. बाई जिवंत आहेत. मॅडम, बाई तुम्ही जिवंत आहात? हो, पण त्याचा तुम्हाला फारसा आनंद झालेला दिसत नाही. पण तुम्ही मेले होतात ना? नाही, मेले नव्हते, पण अगदी मेल्यासारखं झालं होतं. मला बेशुद्ध पडले होते मी. याने तोंडावर पाणी मारल्यावर मी शुद्धीवर आले. बाई बाई, पण तुमच्या खुनाचा प्रयत्न ज्यानं केला त्याला तुम्ही नीट पाहिला असेल नाही? नाही हो, काही बघितलं नाही, काही आठवत नाहीये मला. माझ्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली होती. मी खूप घाबरले होते. पण ज्यानं हा प्रयत्न केला तो सापडलाच पाहिजे. आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला कोऑपरेट केलं पाहिजे. तुम्ही सगळे खुनाचा प्रयत्न झाला त्यावेळेस कुठे होतात हे आपण मगाशीच अगदी नीट ठरवले. अगदी कोण कुठून गेला या तपशिलाचं. हो, राईट राईट. पण त्यावेळेस कोणतरी एक जण खोटं बोलला. तो खोटं कोण बोलला ते आता आपण शोधून काढणार आहे. बाईंच्या खुनाचा प्रयत्न झाला आणि तुम्ही खोटं बोलला. अरे तुम्ही काय धर्मराजाचे अवतार नाही, हे तुम्ही सिद्धच केलंय. म्हणूनच मी एक चक्रव्यूह रचलंय. इट्स अ ट्रॅप.
तुम्ही सगळे खुनाचा प्रयत्न झाला त्यावेळेस कुठं होता ना? परत जा लगेच. सॉरी. बाई तुम्ही नाही, मी त्यावेळी आधी इथंच होते. मी इथेच बसते. मग बसा. बसली ना, बसली. बाई तुमचा खून करायचा ज्यानं प्रयत्न केला ना तो वेडा नाहीये, पण त्याचा डाव फसला. कुठल्या तरी महत्वाच्या कारणासाठी त्याला तुमचा खून करायचा होता, पण डाव फसला. पण तो येईल. तो एका मार्गावर नाही सोडणार. तो येणार इथं परत येईल. अहो तो यावा म्हणून ते संधी दिली ना आपण. फार शहाणे आहात तुम्ही. म्हणजे तो पुन्हा इथं आला आणि त्याने माझा गळा दाबला म्हणजे मग? अहो पण हाच तर प्लॅन आहे ना आपला. म्हणजे मगाशी मी मेले नाही तर आता पुन्हा मरावी अशी तुमची इच्छा आहे का? नाही, त्यावेळेस ना मी झोपलो होतो, पण आता जागा आहे. आणि तुम्ही पण पूर्ण सावध आहात. त्यामुळे तो आता आला ना इकडं की तुम्ही किन चढायचं. मग सगळे आम्ही धावत येणार, त्याला पकडणार, त्याला पळून जायची संधीच देणार नाही. पण इन्स्पेक्टर तुमचा संशय तरी कुणावर आहे? बाई हा सूड उगवणार आहे ना तो येडा नाही. अहो परिस्थितीच अशी जमून आली आहे ना की कुणावर पण संशय जाऊ शकतो. म्हणजे बघा ना, तो रेडिओ ऐकणारा खुळचट राणे, तो भाचका मेजर, आणि ते हॉटेल चालवणारी जोडी तर काय संशयास्पदच आहे. तो मनोहर आणि ती त्याची बहीण मनीषा. नाही नेचे, ते तर दोघं नवरा बायको आहेत. हो ते तर जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ना. आणि तो सुर्वे विमजिकलच आहे. खुनी सापडणार खुनी. पण इन्स्पेक्टर, ज्याला पकडण्यासाठीचा हा सगळा ट्रॅप आहे तो खुनी माणूस म्हणजे आपल्यातलाच कुणीतरी एक आहे हे त्याला हे सगळं कळल्यावर तो इथे येईलच कसा? विसरता बाई तुम्ही. म्हणजे तो वेडा आहे, माझे फिरू आहे, पागल आहे, पागल. तुमच्या आमच्यासारखा विचार नाही करणार तो. विशेषतः त्याचं भक्ष्य समोर असताना. भक्ष्य म्हणजे मी काही या कॉर्नरला बांधलेली शेळी बकरी आहे का? नाही बाई, हे बघा तुम्ही माझं ऐका. हे बघा, अहो तो तुम्हाला कुठेतरी गाठून तुमचा काटा काढणार. पोलीस किती दिवस संरक्षण देणार हो तुम्हाला, आहे ना? तुम्ही इथंच बसा बाई. हो मला सहकार्य द्या. नाही, मी नाही इथं बसणार. तुम्ही दुसरं एखादं गिराईक बघा. मी माझ्या रूम मध्ये जाते आणि आतनं दरवाजा गच्च लावून घेते. मी तो तिथे येऊ शकतो ना. अहो सगळे आपापल्या खोलीत गेले. म्हणजे मला नाही वाटत कोणी बाहेर येईल. बाई तुमच्यामुळे तो मनोहरन, त्याची बहीण, धाकटा भाऊ सुधारगृहात गेले. लई छळ झाला त्यांचा. तो धाकटा भाऊ मेला, तडपडून मेला. बाई तुम्ही पण तडपडून मारणार नाही. तो मनोहर नाही सोडणार तुम्हाला. मी नाही सोडणार. मी नाही सोडणार बाईला. मी खून करणार. इन्स्पेक्टर तुम्ही? मनोहर ढोकरे आडनाव खरं नाहीये त्याचं. फार धुमाकूळ